जय हॅलो. तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. अध्याय 9 आणि या 9व्या अध्यायामधली पहिल्या क्रमांकाची ओवी तुम्हा श्रोते सज्जन भाविक सर्व भाविक भक्त आणि अतिशय तळमळीने या ठिकाणी परमार्थ करणारे परमार्थ प्रेमी आणि सर्व या ठिकाणी असणारे माझे आत्मस्वरूप भाऊ यांच्या सेवेकरता निवडलेली आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तर असा या ठिकाणी आदरणीय गुरुवर्य भैरवनाथ महाराज फरांदे यांनी या ठिकाणी भोलेवाडी या ठिकाणाहून संत शिरोमणी सावता महाराज पालखी पायी दिंडी सोहळा त्या ठिकाणी भोलेवाडीहून मार्गक्रमण करत दरमुक्काम दरमुक्काम अशा पद्धतीने गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, गाये नाचे उडी आपुलिया छंदी, अतिशय उल्हासपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी चालत या वस्तीवर वाघमारे वस्तीवर या ठिकाणी दुपारचं जेवण या वारकऱ्यांना या वाघमारे परिवाराकडून या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून अतिशय या ठिकाणी परमार्थ जर मगाशी मी बघितलं आमच्या भगिनी माता भगिनी 4 किलोमीटर पुढे येऊन आम्ही थांबलो, पण ज्या अंतकरणातून ज्या तळमळीतून त्या गायन करत होत्या अशा पद्धतीचं अंतकरण त्या ठिकाणी झालं पाहिजे. महाराज त्या भगवंतासाठी अंतकरणाची तळमळ त्या पद्धतीची झाली पाहिजे आणि अंतकरणाची त्या पद्धतीने तळमळ झाली, देव कुठं बाहेर शोधायची गरज तिथंच आहे. मग माऊली सुद्धा सांगतात. आता त्यानंतर आमच्या नानाची जी तळमळ आहे, नानाचा परमार्थ एखाद्याची स्तुती आणि निंदा करण्याची आमच्याकडे तर आमच्या ह्याच्यात नाही, पण वस्तुस्थिती बोलायला आम्ही कमी करत नाही. वस्तुस्थिती बोलतो आणि बोलल्याशिवाय बसलेल्याला कळणार नाही, ऐकणार कसं कळणार? दुखणं सांगितल्याशिवाय कळणार आहे का? नुसतं डॉक्टर पैसे जाऊन जमणार आहे का? डॉक्टरला सांगावं लागणार आहे आपण. तशा पद्धतीने नानाचा भैरवनाथाचा परमार्थ भैरवनाथाचा प्रपंच या दोन्ही गोष्टी मी माझ्या जीवनामध्ये जवळून बघितल्या. ज्या अंतकरणामधून तळमळीने नानाने परमार्थ केला, आम्हाला त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली. महाराज अतिशय अंतकरणाची तळमळ, देह जावो अथवा राहो पांडू रंगी दृढ भाऊ, चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरी नाथा. असे लोक विरळीत, असे अंतकरणापासून परमार्थ करणारे लोक थोडे. सगळ्या जंगलामध्ये चंदन नसतं, सगळ्याच मृगाच्या बेंबीमध्ये कस्तुरी नसतो. हो, तस साधू नाम जेने जेने बाबा सांगतात, चंदनम ना वने वने व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्रामृतही हातातडे, परी हरिप्रियाची भेटी नातुडे. हे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या.
अरे वाघाचं, सिंहाचं ते दूध देखील तुम्हाला मिळेल. हा, परी हरिप्रियाची भेटी नाकुडे हे दुर्लभ भाग्य गाडी, फार दुर्लभ आहे म्हणून नाथ महाराज भागवतात सांगतायत. असे विरळे मंडळी, विरळे आईसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. तुकोबाराय म्हणतात असा विरळ महात्मा, त्या भगवंत रूप झालेला महात्मा, विकाररहित झालेला महात्मा, विरळे मंडळी अशी. आमच्या सारख्याला सांगणाऱ्याला फार सांगायची घाई असते. हो, विषयी तुकोबाराय एक ठिकाणी म्हणतात, विषयी लंपट शिकवी कुविद्या आणि माना मागे नांद्या होऊन फिरे. आमच्यासारखे सांगणारे थोडे, म्हणजे अंतकरणापासून, हाडापासून, हृदयापासून परमार्थ करतात ती मंडळी थोडी असतात. आणि म्हणून ही भाग्य आम्हाला लाभलं, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. गुरुवर्य सद्गुरु हृदयस्थ माझे शांताराम बाबा, त्यांची दिंडीत आता नेरलेला मुक्काम नाही. आणि पण अंतकरणात नानाचा फोन आला की बाकी काही विषय राहत नाही. का तर प्रेम, नानाचं आमचं प्रेम इथून नाही, इथून नाही, हृदयातून. हृदय एक झाले, ये हृदयीचे ती हृदय घातले आणि द्वैत न मोडता केले आपणा ऐशे प्रार्थना. जोपर्यंत हृदय एक होत नाही तोपर्यंत द्वैत जात नाही. आणि महाराजांची भेट झाली, त्या महात्म्याची भेट झाली. ह्यांच्या ठिकाणी मला शांताबाई दिसल्या महाराज, आणि साष्टांग दंडवत घातला. शिष्यामध्ये देव दिसला पाहिजे, या नाव परमार्थ, माणूस दिसला नाही पाहिजे. अरे ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ आणि भरला घनदाट हरी दिशी. जर भरला घनदाट जंगल जसं घनदाट आहे तशा पद्धतीने जळी स्थळी काष्टी पासरी जर भगवंत असेल तर त्या ठिकाणी द्वैत राहिलं कुठं? द्वैतच राहत नाही. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान आणि तया कैसे कीर्तन घडेल नामी. जर द्वैतच नसेल आणि नाम साधना चालू आहे, घडेल का कीर्तन? नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीची. अनंत जन्माचे मोठे बाबा सांगायचे, अनंत जन्माचं कर्म, अनंत जन्माचं प्रारब्ध, आणि ते प्रारब्ध अनंत जन्माचं कर्म म्हणून त्या ठिकाणी थोडासा भाग प्रारब्ध घेऊन जीव जन्माला येतो. पण त्या जीवाची भेट जर शिवाशी झाली, साधूशी झाली, तर अनंत जन्मीचे विसरलो दुःख